लूक 14:1-14. जलोदर झालेल्या मनुष्याला शब्बात दिवशी बरे करणे. तो एका शब्बात दिवशी परुषातील कोणा एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला. तेव्हा असे झाले की ते त्याच्या पाळतीवर बसले होते आणि पहा, जलोदर झालेला कोणी एक माणूस त्याच्या समोर होता. येशूने शास्त्रास व परुषास विचारले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही? तेव्हा ते गप्प राहिले. मग त्याने त्याला जवळ घेऊन बरे केले व जाऊ दिले. मग त्याने त्यांना म्हटले, तुमच्यापैकी कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरीत पडला तर तो त्याला शब्बात दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय? तेव्हा त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता येईना. नम्रता व आदरातिथ्य. तेव्हा आमंत्रित लोक मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला, कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नको. कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल. मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ह्यांना जागा दे. तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बैस. म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, मित्रा, वर येऊन बैस. म्हणजे तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल व जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी यांना बोलावू नका. कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करतील व तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व आंधळे यांना आमंत्रण करा. म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करावयास त्यांच्याजवळ काही नाही. तरी नीतिमानांच्या पुनरुत्थान समयी तुमची फेड होईल.